नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं राधेश सेफ अँड सिक्युरिटीजमध्ये। या ठिकाणी आज आपण एक हॉस्पिटलमध्ये आलो आहे। इथं आपल्याला 3 ॲक्सेस कंट्रोलचे इन्स्टॉलेशन करायचे आहे। तर यामध्ये आम्ही 2 जे डोअर आहेत त्याला सिंगल डोअरचं एम लॉक लावलेलं आहे आणि एक जे आहे ते डबल डोअरचं एम लॉक लावलेलं आहे। तर या ठिकाणी याची वायरिंग आणि इन्स्टॉलेशन कशा प्रकारे केले हे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे। हा जो 10 एम्पियरचा MCB आहे तो आपल्या पॉवर सप्लायसाठी दिलेला आहे। आपला पॉवर सप्लाय जो आहे तो सेपरेट वरच्या साईडला तिन्ही डोअरचा पॉवर सप्लाय एकाच ठिकाणी आलेला आहे। या ठिकाणी त्याची DB आहे। या DBमध्ये तिन्हींच्या मेन केबल्स जे आहे ते इथं आलेले आहे आणि इथून त्यांना पॉवर सप्लाय केलेली आहे। या प्रकारे या DBमध्ये त्या केबल्स आलेले आहे। या POPमधून त्याची वायरिंग आम्ही फिरवलेली आहे। या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी कसं मेन ठिकाणी ही जी केबल आहे ती आपल्या डिव्हाइसला जाते आहे डायरेक्टली। या ठिकाणी हा सिंगल डोअर होता, हा त्यांचा ऑपरेशन थिएटर होतं आणि हे जे ठिकाण आहे या ठिकाणी त्यांचं जे डबल डोअर आहे हे लॉक आहे। इथं डबल डोअर लॉक येणार आहे, तर याची पण केबल आपण सिलिंग थ्रू आणून ठेवलेली आहे। आता आपण हे जे पहिलं डोअर आहे इथं डायरेक्टर रूम म्हणून हे डोअर आहे, तर या ठिकाणी आपण लॉकला इन्स्टॉलेशन करण्यास सुरुवात केलेली आहे। तर या ठिकाणी आपण वरच्या ठिकाणी केबल सोडलेली होती POPमधून, तिथून बायपास करून आतमधल्या साईडला आणली आणि पट्टीतून त्याची वायरिंग सुरू केलेली। हे आपलं ESSLचं ॲक्सेस कंट्रोल डिव्हाइस आहे। याची कनेक्शन डायग्राम जी आहे इथं शो करतो आपण आणि त्यानंतर याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला देणार आहोत आपण। तर याच्यावरून आपल्याला इन्स्टॉलेशन कसं प्रकारे करता येईल वायरिंग ते समजून येईल। JS32E या नावाचं हे डिव्हाइस आहे। हे डिव्हाइसमध्ये 2च फीचर आहे, एक कार्ड ॲक्सेस आहे आणि दुसरा पासवर्ड आहे, जेणेकरून हे त्याशिवाय फिंगर वगैरेनी काही खुलणार नाही आहे। हे फक्त कार्ड आणि आपलं पासवर्डनेच ओपन होणार आहे। त्यानंतर मित्रांनो हे बघा, या ठिकाणी आपण पट्टी वगैरे मारून प्रॉपरली याचे वायरिंग करून घेतलेली आहे आणि मेजरमेंट घेऊन EM लॉकसुद्धा आपण इथं लावायला सुरुवात केलेली आहे। या साईडला डिव्हाइस येणार आहे आपलं, त्यानंतर आतमधल्या साईडने जे आहे ते एक्झिट बटन। हे बघा, हे फर्स्ट डोअर आहे, हे डायरेक्टर रूम, याची आपली वायरिंग वगैरे इन्स्टॉलेशन वगैरे संपूर्ण झालेलं आहे। अशा प्रकारे आपण त्याचं केलेलं आहे इन्स्टॉलेशन। हे बघा, हे जे आहे ते आपलं लॉक। त्यानंतर हे जे आहे ते लास्ट रूम आहे, तुम्हाला बोललो होतो मी। तर ह्या रूमची पण आपली वायरिंग पट्टी वगैरे करून प्रॉपरली झालेलं आहे आणि इन्स्टॉलेशन पण प्रॉपर झालेलं आहे। या ठिकाणी हे बघा, लॉक लावलं आहे, PVC बॉक्सेसवर लॉक लावलेले आहे। ते एक्झिट बटन आहे, एक्झिट बटनचं वर्किंग वगैरे पण प्रॉपर होतं आहे, जेणेकरून आपल्याला कोणत्याही लॉकला काही प्रॉब्लेम येणार नाही। आणि समोरच एक डबल डोअरचं लॉक आहे, त्याचं पण इन्स्टॉलेशन आपलं सक्सेसफुल झालेलं आहे। त्याचं वर्किंग वगैरे करून एकदम प्रॉपरली त्याचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे। हे बघा, या ठिकाणी याचं एक्झिट बटन आहे, याची केसिंग पट्टीने वायरिंग फिरून हे डबल डोअरपर्यंत आलेली आहे। हे बघा, हे डबल डोअर लॉक आहे। याचं एक्झिट बटन आतमधल्या साईडला आहे आणि ESSLचं मॉडेल जे आहे ते FRD कार्ड थ्रू ॲक्सेस होतं ते बाहेरच्या साईडला आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि इन्स्टॉलेशन बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर अपलोड झालेले व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर त्वरित दिसून येईल। थँक्यू।